अचलपूर शहरातल्या ऐतिहासिक असणाऱ्या चक्कर चौकात मी आलो. इकडे चाललो होतो सरकार दवाखान्यात. मला बाजूला या ठिकाणी जेसीबी दिसले पाहिजे. एक जेसीबी आहे, त्याच्या पाठीमागून आणखीन एक जेसीबी आहे. अशा दोन जेसीबी लय गर्दी दिसली ना. तुम्ही जर इकडच्या बाजूने पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकांची गर्दी झाली आहे. बरं, गर्दी झाली असून तर असून तुम्ही हे जर पाहत असाल तर मी सध्या या क्रेनजवळ क्रेनजवळ मी सध्या क्रेन आहे आणि या क्रेनच्या वर एक भल्ला मोठा तुम्ही जर पाहत असाल तर हार या ठिकाणी लावला असून आता मला तर काही माहित नाही कोणासाठी टाकणं चालू आहे. आता या गर्दी आहे, या ठिकाणी त्या गर्दीत मी घुसतो आहे. तर तुम्ही पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काही लोक आहेत. तर माझे मित्र आहे तो घनश्याम भाऊ कुंडिले. घनश्याम भाऊ काय आहे राजो, क्रेन गिन बोलावले आणि जेसीबी कासाठी आणले होते ते घंटा करता का? आमदार बच्चूभाऊ कडू यांचे आमचे बंटी गगराणी यांनी मोठा स्वागत, जंगी स्वागत ठेवलेले आहे आणि गावाच्या सौंदर्यीकरणमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान झालेले आहे. आणि माझ्या हेल्पलाईन कडून मी यांचे बहुत खूप आभार मानतो. अचलपूर वासीने त्यांच्याकडे त्यांचा आभार मानतो. बच्चूभाऊ आमदार कडून यांच्याकडून खूप मोठं सौंदर्यीकरण झालेलं आहे. नेमकं काय होणार आहे इकडे, कोणतं सौंदर्यीकरण होणार आहे? हे सगळे रोडचे याचे सगळे काम झालेले आहे भाऊ कडून. अजून होणार आहे हे काम, अजून होणार आहे भाऊ कडून आणि अपेक्षा आहे अजून ते काम करणार आहे. तर याचं असं म्हणणं आहे की बच्चू भाऊ इंद्राज म्हणजे या ठिकाणी आमदार दिसते. अरे माणूस लय खतरनाक आहे ना, लय कड्याक माणूस आहे आमदार म्हणून. पुऱ्या विधानसभेत येणं आता लोक यायचं म्हणजे गाजवलं आहे. तर या बाजूने संपूर्ण आहेत. तर माझ्यासोबत बंटी भैया आज या ठिकाणी नेमका कार्यक्रम काय ठेवला? बच्चू भाऊ काय नेमकं उद्घाटनाचा कोणता प्रोजेक्ट आहे? आमच्या प्रभागातील बच्चूभाऊने नगरोत्थान निधी अंतर्गत 3 कोटी 80 लाखाचे 3 रस्ते मंजूर केलेले आहेत. त्यांचे आम्ही शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत, आभार मानण्यासाठी सर्व नागरिक. बच्चू भाऊनं जवळपास या भागासाठी 3 कोटी रुपयाच्या वर निधी दिला. त्यासाठी हे सर्व लोक एकत्र आले आहेत. तुम्ही या ठिकाणी हे गर्दी पाहू शकता की सर्व जे आहेत ना, तर या ठिकाणी इकडे बोर्ड लावलाय म्हणजे राजा एक 22,29,320 रुपयाचा खिडकी ते टक्कर चौक पर्यंत सिमेंट रस्ता बनवायचा या ठिकाणी प्रकल्प आहे. आणि या ठिकाणी काही महिला मंडळी तुम्ही पाहत असाल तर स्वागतासाठी आले असून बच्चू भाऊवर म्हणते तर जेसीबीच्या माध्यमातून रमाय फुलं आणल्यात आणि जेसीबीच्या माध्यमातून जे फुलं आहेत ना याचं बच्चू भाऊच्या अंगावर टाकून स्वागत केलं जाणार आहे. लोकप्रिय आमदार, लोकप्रिय विधायक माननीय श्री बच्चूभाऊ कडू, आमदार बच्चूभाऊ येणार आहेत. पण इतकं असून या गर्दीतून एका अँब्युलन्सने रस्ता करून दिला जात आहे. म्हणजे रुग्णाप्रती असणारी सेवा, बच्चूभाऊचं स्वागत आणि अँब्युलन्सने करून दिलेला हा रस्ता म्हणजे मानवतेचा, आरोग्य सेवेचा असणारा वसा बच्चूभाऊच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून दिसून येत आहे. विकास कामों में नंबर 1 अचलपुर विधानसभा क्षेत्र नंबर 1 हमारे अचलपुर क्षेत्र में सर्वांगीण विकास के लिए विकास करने वाले हमारे बच्चू भाऊ जी कडू हमारे अचलपुर क्षेत्र में चारों ओर विकास करने वाले बच्चू भाऊ जी कडू, पानी बिजली हो या सड़क सबका विकास करने वाले बच्चू भाऊ जी कडू जिनका आत्महत्या का हो चुका है. जेसीबीच्या माध्यमातून जैसे पीछे फूलों की वर्षा, जैसे वर्षा हो रही है. इस अद्भुत नजारे को देखने के लिए सभी नगरवासी यहाँ पर उपस्थित है. हमें फूलों की वर्षा लोकप्रिय आमदार विधायक बच्चू भाऊ के और हो रही है. यहाँ जो लोग बता रहे ये बच्चू भाऊ के विकास कार्य की
जेसीबीच्या माध्यमातून फुलं फेकून बच्चू भाऊचं या उद्घाटन स्थळी स्वागत होत आहे. हजारो Thank you.